नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासातील लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी इयत्ता 3री ते 5वीसाठी आपण एक अध्ययन स्तर घेऊन आलेलो आहे। तो अध्ययन स्तर म्हणजे 16वा। यात काय दिलं आहे तर 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। विद्यार्थ्यांचा हा अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने पूर्वीच काही कृती बघितल्या आहेत। आताची ही जी कृती असणार आहे ही उतारा लेखनाची असणार आहे, ज्यात मी 3 वाक्यांचा एक उतारा विद्यार्थ्यांना श्रुतलेखनासाठी देणार आहे। जसे या श्रुतलेखनामुळे विद्यार्थ्यांचं उतारा लेखन कसा करायचा किंवा परिच्छेद लेखन कसं करायचं याचं ज्ञान विद्यार्थ्यांना होणार आहे। लेखन करताना ते योग्य गतीने कसं करावं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार आहे। तेव्हा मित्रांनो, सर्वप्रथम जेव्हा 3 वाक्यांचं आपण विद्यार्थ्यांना श्रुतलेखन देतो तेव्हा आपण योग्य गतीने आणि योग्य उच्चारासह विद्यार्थ्यांना वाक्य सांगायचं आहे। ते वाक्य सर्वप्रथम आधी एक शब्द विद्यार्थ्यांना सांगायचं, त्यानंतर सलग पूर्ण वाक्य विद्यार्थ्यांना सांगायचं। जसं आता मी आपणापुढे एक उतारा सादर करते। जसं तुकाराम टेबल खुर्ची बनवितो, करवतीने लाकूड करा कापतो, रंधा मारून गुळगुळीत करतो। असं हे 3 वाक्यांचा हा छोटासा उतारा विद्यार्थ्यांना मी श्रुतलेखनासाठी दिलेला आहे। हा श्रुतलेखनासाठी दिलेला उतारा विद्यार्थ्यांनी योग्य गतीने लिहिला की नाही लिहिला हे मला पडताळावं लागेल। मग हे पडताळल्यानंतर त्यांच्यात कुठे चुका झालेल्या असेल तर त्या चुका विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आपल्याला आणून देता येईल आणि त्यानंतर त्यावर जो उतारा त्यांनी लिहिलेला आहे तो श्रुतलेखन करताना त्यांना आकलन होतं की नाही हे पडताळावं लागेल। त्यासाठी मला त्यावर काय करावं लागेल, काही प्रश्न विचारावं लागेल। तुकाराम कोणते काम करतो? तुकारामाचा व्यवसाय काय असेल? म्हणजे असे थोडे आकलनासाठी कठीण असणारे थोडे विचारप्रवर्तक प्रश्न आपल्याला त्या उतार्यावर विचारता येईल। लाकूड तो कशाने कापतो? लाकूड गुळगुळीत कशाने करतो? रंधा मारल्याने लाकूडावर काय परिणाम होतो? अशासारखे काही प्रश्न आपण उतार्यांवर विद्यार्थ्यांना विचारायचे आणि जेणेकरून श्रुतलेखन करताना ते लक्षपूर्वक योग्य गतीने करावे आणि आकलन होईल अशा पद्धतीने करावं याची सवय विद्यार्थ्यांना लागेल। त्यानंतर अजून पुन्हा एखादा दुसरा उताराही आपल्याला विद्यार्थ्यांना देता येईल। जसे आईने अंगणात दाणे टाकले, चिमण्यांनी दाणे टिपले, चिमण्या भुरकन उडून गेल्या। या पद्धतीनं आपल्याला उतारा विद्यार्थ्यांना द्यायचा आहे। विद्यार्थ्यांनी उतारा लिहिल्यानंतर तो त्यांना वाचण्याची आपल्याला संधीही द्यावी लागेल, जेणेकरून आपण लिहिलेलं योग्य आहे की नाही हे विद्यार्थ्यांना स्वतःच त्यांच्या निदर्शनास येणार आहे। त्यानंतर त्या उतार्यावर पुन्हा आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एका दिवशी जर आपण 2 उतारे दिले श्रुतलेखनासाठी तर विद्यार्थ्यांचा निश्चितच श्रुतलेखनाचा हा सराव होणार आहे। विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढणार आहे, त्यांची श्रवण क्षमता वाढणार आहे आणि विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य देखील सुधारणार आहे। तेव्हा मित्रांनो, रोज आपल्या अध्यापन कार्यातील थोडा वेळ विद्यार्थ्यांना श्रुतलेखनासाठी देऊया आणि विद्यार्थ्यांचा हा जो अध्ययन स्तर आहे हा अध्ययन स्तर विकसित होण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया। धन्यवाद।